नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म ॲड चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवरती वनरक्षक भरती सर्वात मोठे अपडेट घेऊन आले आहेत. खूप विद्यार्थ्यांची कमेंट होती की वनरक्षक भरतीबाबत सांगा, की वनरक्षक भरती केव्हा निघणार आहे व त्याची काही अपडेट आहे का. तर त्याचीच अपडेट आपण आज आपल्या चॅनलवरती घेऊन आलो. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याकडे जो GR आहे तो प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणजेच वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, जे की नागपूरचं आहे मित्रांनो. त्याचं हा GR आहे, जो की यांच्या किती रिक्त जागा आहेत त्या जाणून घेण्यासाठी त्यांनी ही माहिती त्यांना सांगितलेली आहे. माहितीच्या अधिकार अधिनियमकडून आपल्याला ही माहिती मिळालेली आहे, तुम्ही खाली बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, काय विषय आहे तो आपण आता विषय बघूया. विषयांकित प्रकरणी आपल्याकडे संदर्भीय माहिती अधिकार 2005 अंतर्गत दिनांक 12/7/2024. तर मित्रांनो, 12/7/2024ला यांनी अर्ज केला होता आणि त्यानंतर तो 22/7/2024ला प्राप्त झालेला आहे. त्यानुसार ही माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर 2023-24मध्ये वनरक्षक गट क किती जागेची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे याची माहिती वनवृत्तनिहाय देण्यात यावी. त्यानंतर दुसरा पॉईंट होता, महाराष्ट्र वन विभागामध्ये 30 जून 2024पर्यंत वनरक्षक गट क किती पदे रिक्त आहेत वनवृत्तावर माहिती देण्यात यावी. आणि तिसरा पॉईंट होता मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग गट क नवीन जाहिरात कधी येऊ शकते, नवीन जाहिरातीबाबत काही हालचाली आहेत का वन विभागामध्ये. तर यात हे जे पॉईंट होते ते विचारण्यात आले होते आणि त्यांनी हे नंतर रिप्लाय खाली दिलेला आहे. जो की मित्रांनो, आपण मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की संपूर्ण राज्यात 2138 वनरक्षक पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन त्यापैकी अनुसूचित क्षेत्रातील 282 पदे वगळता उर्वरित पदांवर नियुक्ती आदेश देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. तर मित्रांनो, जे ST कॅटेगरीचे होते म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील त्यांची 282 पदे वगळता दुसऱ्या जे कॅटेगरी त्यांची भरती प्रक्रिया ही चालू झालेली होती. त्यानंतर त्यांचा निर्णयसुद्धा लागलेला आहे, पण 882 पदांचा अजून निर्णय काही त्यांनी लावलेला नाही आहे. तरी सदर भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज पुढील भरती प्रक्रिया कधी होईल याबाबत सध्या भाष्य करता येणार नाही. तसेच सद्यस्थितीत या कार्यालयाकडे वनरक्षक पदांची मार्च 2024 अखेरीची संकलित माहिती पृष्ठ क्रमांक 1 उपलब्ध असून आपणास यासह मोफत पुरवण्यात येत आहे. वनवृत्तावर माहिती करता संबंधित वनवृत्त कार्यालयात स्वतंत्र अर्ज करून माहिती प्राप्त करून घ्यावी. तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना अर्ज करू शकता. त्यानुसार माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत त्यांचा, तर मित्रांनो या अंतर्गत ते तुम्हाला माहितीही देतील. त्यानंतर तरी पुरवण्यात आलेल्या उपयुक्त माहितीने आपले समाधान न झाल्यास आपणास प्रथम अपीलीय अधिकारी तथा उपवनसंरक्षक मानव संसाधन व्यवस्थापन नागपूर यांच्याकडे अपील करण्याची मुभा राहील. तसेच आपले संदर्भीय माहिती अधिकार अर्ज याद्वारे निकाली काढण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, आपल्याकडे दुसरं पेजसुद्धा आहे, त्यामध्ये यांनी ही पदे दिलेली आहेत आणि रिक्त पदेसुद्धा सांगितलेली आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता की राज्यातील एकूण मंजूर पदे, भरलेली व रिक्त पदे मार्च 2024 अखेर. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे गट कची म्हणजेच वनरक्षकची आहे, ते यामध्ये सरळ सेवानुसार 9,785 इतके मंजूर पदे होते. त्यानंतर पदोन्नती जर तुम्ही बघितलं 0 आहे आणि एकूण हे मंजूर पदे होती 9,785. त्यानंतर सरळ सेवा त्यांनी किती पदे भरलेली आहेत तर 8,101 पदे भरलेली आहेत आणि पदोन्नती ही एकाचीही झाली नाही. तर एकूण 8,101 पदे ही भरलेली आहे. त्यानंतर तुम्ही जर रिक्त पदे बघितली तर मित्रांनो 1,684 इतकी ही रिक्त पदे आहे. म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की पुढील भरती ही लवकरच केली जाईल, पण त्याची तारीख ही अंदाजे तुम्हाला सांगता येत नाही. त्यानंतर खाली यांनी काही माहिती दिलेली आहे. शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक FST अन्वये विशेष व्याघ्र दलातील STPF वन निरीक्षक संवर्गातील पदे वनरक्षक संवर्गात समानियोजित करण्यात आलेले असल्याने व वन संरक्षक संवर्गामध्ये 9,677 प्लस 108 इतकी 9,785 पदे दर्शवण्यात आलेली आहेत. म्हणजे मित्रांनो, यांनी 9,677 ही पदे आणि 108 वेगळी पदे त्यामध्ये त्यांनी ॲड केलेली आहे व 9,785 इतकी पदे त्यांनी देण्यात आलेली आहेत. तर तुम्ही खाली शिक्का बघू शकता, जो की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आहे. जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर त्याचीसुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच माहिती तुम्हाला कळवण्यात येईल. तर मित्रांनो, येणाऱ्या भरतीची तुम्हाला तयारी सुरू ठेवायची आहे, कारण भरती ही कधीही निघू शकते.